वाहिलं डोळ्यातलं की वृंदावनामध्ये यमुनेचं पाणी सुद्धा खारट आहे. इतकं प्रेम भगवंतावरती करावं, इतकं प्रेम. नद्या वाहिल्या अश्रूंच्या आणि भगवंतांनीही तेवढंच प्रेम दिलं, तेवढंच प्रेम या गोपींवर गवळणींवर करावं प्रत्येक अवतारामध्ये. पंत महाराज म्हणाले भगवंतांचा अवतारच त्यासाठी आहे, भक्ताचा पूर्ण तो सांभाळ करण्याकरता. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विण प्रीती. काय स्वार्थ आहे हो? भगवंताला असं वाटतं एखादा नामदेव माझ्याकडे यावा, एखादी जनाबाई माझ्यासाठी यावी, तिष्ठत माझ्यासाठी उभी राहावी, माझ्याशी तिने भांडावं, मला जेवण भरवावं, नव्हे त्यांच्या कीर्तनात मी नाचावं, असं त्यांना वाटत नसेल का हो? थोर प्रेमाचा भुकेला, आज भुकेला येतो त्या गोष्टीसाठी. पण मी म्हटलं तसं आमचा अध्यात्म, आमचा परमार्थ हा आमच्या सोयीचा असतो. शिवस्तुतीतला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे बघा. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टांसी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. नमः पार्वती पते हर हर हर. असा श्लोक बघा ना, आमच्या सोयीचा अध्यात्म आहे. परवा एका कीर्तनात हा श्लोक मी म्हटले, एक गृहस्थ येऊन भेटले, म्हणाले ताई तो श्लोक लिहून देता का? म्हटलं कुठला? नाही म्हणाले तो नाही का तो. म्हटलं बरेच श्लोक मी म्हटले, त्यातला नेमका कुठला लिहून देऊ? ज्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, ते करू नको असं म्हटलंय ना, तो श्लोक लिहून द्या म्हणाले मला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य फार भारी आहे. महाराज म्हणतात की आमचा परमार्थ हा जगाला दाखवण्याकरता फार असतो. आपला परमार्थ हा जगाला जितका कमी दिसेल ना, तेवढा तो आपल्यासाठी फायदेशीर आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करून आम्ही जो परमार्थ करतो, त्यापेक्षा माझा भगवंत काय म्हणेल, त्याला काय वाटेल याचा विचार करून जर आम्ही अध्यात्म किंवा परमार्थ केला ना, तर तो भगवंताला जास्त प्रिय ठरेल. कारण तो आमच्या प्रेमाचा भुकेला आहे. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विण प्रीती. काय केलं हो त्यांनी? आपुलेपणा खर्ची घाली, आपुल्या दासा ते सांभाळी. किती सांभाळलं, किती प्रेम करावं भगवंतांनी आपल्या भक्तावरती. सर्वस्वपणाला लावलं. द्रौपदीनी हाक मारल्या मारल्या भगवंत भोजनाला बसलेले असायचे. ज्यावेळी दुर्वास भोजनाचा प्रसंग आपण सगळे जाणता, वनवासात असताना द्रौपदीने हाक मारली, हे गोविंदा, हे कृष्णा, हे माधवा, धाव. त्या क्षणाला भगवंत हजर. जेवायला बसलेले, म्हणाले भूक लागलीये, लवकर जेवायला वाढ, तू बोलावलं म्हणून तसाच आलो. द्रौपदी म्हणाली आक्रीत मांडतोस देवा, माझ्या इकडे जेवायला काही नाही, सूर्यस्थाळीचा काही आत्ता उपयोग नाही. दुर्वास मुनी आलेत, 100 त्यांचे शिष्य घेऊन आलेत आणि भाजीचं पान सुद्धा घरात नाही, काहीच नाहीये, म्हणून तुला बोलावलं आणि तू म्हणतो जेवायला वाढ. भगवंतांनी ती सूर्यस्थाली बघू दे म्हणून द्रौपदीला सांगावं, बघू तरी काय प्रकरण आहे ते तुला दिलेलं. म्हणून सूर्यस्थाली बघितली आणि वर्णन केलंय की त्या स्थाळीला असं वाटलं की सूर्योदय झाला. कारण चंद्र सूर्य ज्याचे डोळे आहेत असा भगवंत, ज्यांच्या मागे त्याचं तेज आहे असा परमात्मा, त्यांनी पाहिल्या पाहिल्या ते भाजीचं पान एक दिसलं आणि भगवंत म्हणतात की द्रौपदी, हे भाजीचं पान मी सेवन करतो, सगळ्यांनी तृप्तीचा ढेकर द्यावा. या अनंतकोट ब्रह्मांड नायकांनी ठरवल्याप्रमाणे सगळं केलं भक्तांसाठी. प्रत्येक वेळी भगवंत धावून आला. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था विण प्रीती, आपुलेपणा खर्ची घाली, आपुल्या दासा ते सांभाळी. मंगळवेढ्याची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बिदरचा बादशाह दामाजी पंत नावाचे सरदार बादशहाच्या पदरी चाकरी करतायत आणि सगळी कोठारं विकली असा आरोप दामाजी पंतांवरती ज्यावेळी आला ना, त्यावेळी दामाजी पंतांनी भगवंतांना सांगावं, भगवंता तुझं ब्रीद आहे ना, तू योगक्षेम वाहतो, तू सांभाळ करतोस, अनन्य असलेल्या भक्ताचा तू रक्षण करतोस ना, आली या आघाता निवारा या, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, हे तुझं ब्रीद आहे ना, आता तूच काय ते कर, तू करता करवित आहेस. भगवंतांनी काय करावं? ज्यावेळी धरणं पाठवलं, पकड वॉरंट, शिपाई आले न्यायला, बेड्या घातल्या हातामध्ये, दामाजी पंत निघाले आणि जात असताना नित्य नियमाचा कार्यक्रम, नित्य नियम असलेला भगवद्गीता वाचायला घेतली, ज्ञानेश्वरी वाचायला घेतली आणि 9व्या अध्यायातली ती ओवी
डोळ्यांनी वाचली, अनन्याश्चिंत तो श्लोक वाचला. भगवंत भक्ताचा सांभाळ करतो याची उपरती आली आणि तिथं बरोबर एक पोचपावती मिळाली बरं दामाजी पंतांना, की तुम्ही पाठवलेल्या विठू महाराणी सगळं दाम भरलंय, तुम्ही निर्दोष आहात, माघारी गेलात तरी चालेल. हत्तीच्या पायदळी देणार होते, पण नाही. एवढं पाहिलं आणि विचार करतायत, कोण विठू कोण महार? विठू विठू विठ्ठल विठ्ठल, माझा विठ्ठल तर नसेल ना? म्हणाले, हो हो माझा विठ्ठलच, माझ्या विठ्ठलानेच मला न्याय मिळण्याकरता हे सगळं केलेलं आहे. आणि त्या भगवंतांनी काय करावं? बादशाच्या समोर उभा राहिला आणि जोहार मायबाप जोहार प्रार्थना करावी. जोहार घातला बादशा समोर. परजे मंदी भुकेचा वाढला लयकार, म्हणून शान दामाजी पंत ठाणदार. दामाजी पंतांनी जी कोठार विकली ना त्याचं दाम घेऊन आलोय म्हणाले. एवढीशी ती थैली आणली होती, ती पोतडी आणली होती. बघू म्हणाले, मोजून दाखव. आणि जी थैली खाली सोडली तसं खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ह्याची मोजून पावती करा, ह्याची मोजून पावती करा. खळखळा ओतिल्या मोहरा, ह्याची मोजून पावती करा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शहा खाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. मुंडाशात बांधिली चिठ्ठी, मुंडाशात बांधिली चिठ्ठी. फेकितो दुरून जग जेठी, दामाजीनं विकली ती कोठी, विकली ती कोठी, विकली ती कोठी. दामाजीनं विकली ती कोठी, विकली ती कोठी, विकली ती कोठी. त्याचं दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. जय जय रघुवीर समर्थ. भगवंत भक्तासाठी काय काय करतो श्रोते हो. सगळ्या प्रकारच्या सेवा भगवंतांनी कराव्यात. याला कारण एकच आहे, भक्त आणि भगवंतांचं असलेलं नातं. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्थाविण प्रीती. निर्गुणाचा सगुण झाला, निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म तुमच्या माझ्याकरता भक्तांच्याकरता सगुण साकार. आणि त्याच सगुणाची उपासना करून समर्थ म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ती सगुण भक्ती सगळा भक्त संप्रदाय, आपला वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय करतोय. म्हणून तर त्या सगुणाला पाहण्याकरता आज समुदाय सगळा धावतोय. या वाटेवरून आज वारीचे दिवस आहेत म्हणून बोलते, या वाटेवरून जाणारा प्रत्येक वारकरी निष्ठावंत आहे. त्याच्या मनामध्ये फक्त ध्येय एकच आहे, पांडुरंगाला पाहणं. अविश्रांत मेहनत करत चालू आहे. अनेक प्रतिकूलतेचा सामना करत ती वाट तो चालतोय. किती चालायचंय, किती अंतर चालायचंय ठरलेलं आहे. कुठे मुक्काम करायचंय, किती वेळ विसावा घ्यायचा आहे हेही ठरलेलं आहे. प्रचंड जिद्दीने हा प्रवास चालू आहे. आणि आता उद्या आषाढीच्या दिवशी बरोबर पांडुरंग परमात्मा या सगळ्यांना दर्शन देणार, भेटणार भगवंत. पण या वाटेवरती मनामध्ये एकदाही शंका कुशंका आली नाही की खरंच देव आहे का, देव भेटेल का. अहो मुखदर्शन सुद्धा अनेकांना मिळत नाही. नगर प्रदक्षिणा करून माघारी यावं लागतं, चंद्रभागेचं स्नान करून माघारी यावं लागतं. पण तरी सुद्धा 36 तास त्या रांगेमध्ये उभी राहणारी सुद्धा माणसं आहेत. पण मनामध्ये शंकेला वाव नाही, कुशंकेला वाव नाही. आम्ही मात्र प्रचंड आयुष्यामध्ये शंका कुशंका घेत राहतो. दिवसभर आम्ही उपवास करतो, संध्याकाळी मनात विचार येतो देव आहे की नाही. उपास वाया नको जायला. संशयात्मा विनश्यती असं भगवान गोपालकृष्ण गीतेत सांगतात.
फार संशय आम्ही घेतो ना, आणि ज्यांनी संशय किंवा ज्यांनी शंका घेतल्या ना भगवंतांच्या अस्तित्वावरती, त्यांचं नुकसान झालंय. हा इतिहास आहे आपला, हा इतिहास आहे. शंका का घ्यायची हो? ज्ञानेश्वर एक आहेत की दोन आहेत याच्यावर लोकांनी चर्चा केल्या. म्हणाले ज्ञानेश्वर वेगळे आणि ज्ञानदेव वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानेश्वर वेगळे आणि काव्य करणारे, वाङ्मय निर्माण करणारे ज्ञानदेव वेगळे. यांच्या बुद्धीचं काय करायचं असा कधी कधी प्रश्न पडतो. तुकोबारायांचं वैकुंठ गमन लोकांनी चर्चेत आणलं. महाराजांचा खून झाला की महाराज खरंच वैकुंठाला गेले यावरही चर्चा केल्या. आपण सगळे बऱ्यापैकी आपल्या लोकांना 1972 साल आठवत असेल. खरं तर आम्ही त्या काळी नव्हतो, पण आपल्यापैकी काही मंडळी त्या घटनेचे साक्षीदार आहेत. घेतली ना हो शंका माऊलींच्या समाधीविषयी. संजीवन समाधी हा काय प्रकार आहे, नेमकं काय आहे, असं जिवंतपणी जाता येतं का, असे शंका निर्माण झाल्या. म्हणून अंधश्रद्धा समितीची मंडळी गेली. 250 ते 300 माणसांनी भरलेला ट्रक पुण्याहून आळंदीला गेला. त्यावेळी असलेले सोनोपंत मामा दांडेकर आणि शास्त्रज्ञ शुक्ल या सगळ्यांनी अशी चर्चा केली की माऊली बघून घेतील, माऊली बघून घेतील, आपण का विचार करायचा. म्हणून मामांनी सांगितलं होतं की आम्ही सांगतो तेवढं एक करा आणि मग समाधीला हात लावा. 3 प्रकारचे मीटर या समाधीपासून 6 फूट अंतरावरती 3ही दिशेला ठेवले गेले आणि रीडिंग घेतलं गेलं की नेमकं काय आहे, ते स्पंदन, ते चैतन्य आणि ती अनुभूती या सगळ्या नास्तिक मंडळींनी घेतली. मीटरवरचा काटा हलत होता, रीडिंग दाखवत होता आणि मग कळालं की काय चैतन्य असू शकतं, काय समाधी अवस्थेला गेलेली ही विभूती असेल. त्याच्यापैकी निम्म्याच्या वर फॉरेनर्स होते. त्यांनी नंतर आळंदीची वारी सुरू केली महिन्याला, हा विषय वेगळा. आता पंढरीच्या वारीत सुद्धा फॉरेनर्स जास्त असतात. मला सांगा ना, त्याच माऊलींना आज कडकडून मिठी मारतो निष्ठावंत भक्त, माझी माऊली म्हणून डोळ्यात अश्रू ढाळतो, आसव ढाळतो. आता इथे शंका घ्यायचं काय कारण आहे? इथे फक्त प्रेम हवं. संतांनी भगवंतांना तेच दिलं, फक्त प्रेम, निष्काम प्रेम, निर्लेप प्रेम, निरामय, निर्मळ, स्वच्छ, जिथे कुठलाही सकामतेचा भाव नाही. आणि असं प्रेम हृदयात साकार झालं की भगवंत प्रकट होतो. तो वेळ नाही लावत. प्रेमसूत्र दोरी महाराजांचा अभंग आहे तुकोबरायांचा, नेतो तिकडे जातो हरी. अशा दोरीने, प्रेमाच्या सूत्राने भगवंताला बांधलं की भगवंत नेतो तिकडे जातो. जात होता की नाही जनाबाईंच्या मागे मागे, जनी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणीयासी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी. मागे 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 धावं, तिची वेणी फणी करावी, तिच्या शेण्या थापून द्याव्यात, तिच्या बरोबर दळण दळायला बसावं, दोघांनी ओव्या गाव्यात, कबीरांचे शेले विणावेत, सगळं करावं. सजन कसा याला मांस सुद्धा विकू लागावं, सगळं करावं भगवंतानी. नेतो तिकडे जातो हरी, का बांधलं प्रेमपाशामध्ये. यशोदेनी सुद्धा भगवंताला बांधलं होतं बरं का. भगवंताला प्रेमाच्या बंधनामध्ये अनेकांनी बांधलं, सुष्टांनी बांधलं, तसं दुष्टांनी सुद्धा बांधलं. अनेक भक्तांनी बांधायचा प्रयत्न केला. यशोदा मातेनी त्याला बांधलं होतं. लहान असलेले परमात्मा उकळाला बांधलं की नाही, 2 बोटं दोरी कमी पडायची प्रत्येक वेळी. शेवटी दया आली आणि म्हणाले मैया ये लो बांधलो, स्वतःच बांधून घेतलं. जनाबाईंनी बांधलं, हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला. जनाबाईंनी बांधलं. अजून कोणी बांधलं? दुर्जनांनी बांधायचा प्रयत्न केला. हस्तिनापूरला शिष्टाई करता गेलेले भगवंत दरबारात उभे आहेत आणि दुर्योधनांनी बांधायचा प्रयत्न केला होता. गेले का हो बांधले? नाही गेले बांधले. का? भगवंत फक्त प्रेमाने बांधला जातो. म्हणून तर त्याच प्रेमासाठी आज कैवल्य साम्राज्याचा धनी माऊलींची पालखी पादुका त्या मार्गाने धावतात आणि त्यांच्या छत्रछायेखाली लाखोंचा समुदाय, कुठल्याही म्हणजे नियोजन इतकं जबरदस्त आहे. मित्र असं म्हणते जगातल्या कुठल्याही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हे कोडं उलगडणार नाही. कोण करतंय हे सगळं नियोजन? प्रचंड शिस्त आणि प्रचंड सुंदर आनंदामध्ये ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे शेकडो वर्षांपासून. याला एकच कारण आहे, ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्थाविण प्रीती, निर्गुणाचा सगुण झाला पंत भजनी रंगला.
ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्था वीण प्रीती. भगवान गोपाल कृष्ण पश्चिम सागरामध्ये सोन्याची द्वारका नगरी वसवली. द्वारकेचं ऐश्वर्य आपण सगळे जाणता. समुद्रात वसवली सुवर्णाची नगरी. आणि या नगरीमध्ये भगवंतांचं वास्तव्य असताना एकदा भगवंत हस्तिनापूरला आले. शांतिदूत या सदरामध्ये, बरं का, जगातला पहिला शांतिदूत भगवान गोपालकृष्ण. युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न करायला आले होते. त्यानंतर अनेक शांतिदूत आले आणि गेले, पण युद्ध काही व्हायची थांबली नाहीत, लढाया झाल्या. पण भगवंत पहिले शांतिदूत दुर्योधनासमोर उभे आहेत दरबारात आणि समजावून सांगतायत, दुर्योधना, अरे वेड्या, पांडवांना काही नको रे, 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि रिकामा हो. कशाला सर्वनाश ओढवून घेता? कारण कुरुक्षेत्रावर हा होणारा नरसंहार हा साधा सुद्धा नसेल, हे धर्मयुद्ध असेल. टाळता आलं तर टाळूया ना, नको रे हट्ट करू. पांडवांना 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि रिकामा हो. दुर्योधन अहंकारी होता. दुर्योधन म्हणतो, कृष्णा, तू वरून जसा काळा आहेस तसा आतूनही काळाच आहेस. सगळं माहिती आहे रे तुझं मला. पांडवांचा पक्षपाती आहेस तू. अरे चल, पांडवांना 5 गावच काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा मिळू देणार नाही. जा, काय करायचं ते कर म्हणा. आणि अशा वेळी भगवंत म्हणतात, ठीक आहे, स्वतःच्या कर्मानी मरा आता. निघाले भगवंत, द्वारकेमध्ये आले. आणि द्वारकेतली रम्य पहाटेची वेळ, बरं का, शयनागारामध्ये भगवंत आपल्या मंचकावर पहुडलेत. मंद शीतल सुगंधयुक्त वारा वाहतोय द्वारकेमध्ये. पहाटेची वेळ. अलीकडच्या मंडळींना ही वेळ आणि हा अनुभव माहितीच नाही आता. म्हणजे आपण सगळे मोठे आहात, आपल्याबद्दल नाही सांगत, पण आमच्या पिढीला, नवीन पिढीला किंवा आमच्याही पेक्षा, कारण सगळे सूर्यवंशी आहोत आता आपण. कधी पहाट होते, ब्रह्ममुहूर्त नेमकं कशाला म्हणायचं, काय असतं नेमकं ते, असं सांगावं लागेल आता विस्तार करून, फोड करून. अशी वेळ आली. कारण रात्रभर उशाशी एक डबा ठेवलेला असतो आपण, मोबाईल नावाचं यंत्र असतं. सगळ्यांनाच व्यसन लागलंय की नाही त्याचं, फक्त लहानांना नाही, सगळ्यांनाच आहे. मी कधी कधी गमतीने म्हणते, आमच्या महिला वर्गाचं दूध उतू जातं त्यामुळेच. रोज मोबाईल असतो हातात, चॅटिंग असतं काहीतरी. ब्रह्ममुहूर्त आणि त्या अगदी पहाटेच्या रम्य वेळी भगवान गोपालकृष्ण आपल्या शयनागारात आहेत. मंद सुगंधयुक्त वारं वाहतंय, अनाहत नाद ऐकू येतोय, बासरीचा मंजूळ स्वर ऐकू येतोय. द्वारकेचं वर्णन आहे. रस्त्यावर स्फटिक माणकं पसरलेली द्वारकेच्या. सवत्स गायी फिरतायत, बरं का, द्वारकेमध्ये. सवत्स भगवंतांचा हा छंद होता, गोपालन, गोसंवर्धन आणि गोरक्षण. वत्सासहित गाय आता दिसते का हो? आणि दिसली तरी अशा दुर्दैव अवस्थेमध्ये असते. कायद्याचं राज्य बेकायदेशीरपणे चालवणारी मंडळी समाजात सर्रास वावरतायत. भगवंतांचे आम्ही भक्त म्हणवतो, पण ज्या भगवंतांचे हे छंद होते, गोपालन, गोसंवर्धन आणि गोरक्षण, कायद्याने गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू असला तरी सुद्धा सर्रास कत्तलखान्यांची संख्या वाढतीये. अनेक सामाजिक संस्थांना यासाठी काम करावं लागतंय पुढे होऊन. कितीतरी गायी वाचवाव्या लागतात. आणि हा भगवंत गोकुळातही गायींवर प्रेम करावं आणि इकडे द्वारकेत सुद्धा सवत्स गायी फिरतायत मोकळेपणे. आणि अशा त्या पहाटेच्या वेळी एक क्षत्रिय त्या द्वारकेमध्ये हजर झाला. रथात बसला होता. वाऱ्याच्या वेगाने रथ द्वारकेच्या दिशेने येत होता. आणि द्वारकेच्या प्रवेशद्वारातून जसा आत प्रवेश केला तसा रथाचा वेग मंदावला. तो क्षत्रिय खाली उतरला, द्वारकेची धूळ मस्तकाला लावली आणि तिथूनच भगवंतांना मनोमन नमस्कार केला. त्या क्षत्रियाला पाहिल्यानंतर पहाटेच्या समयी आपली कामं करणारी सर्व मंडळी, त्या रस्त्यावरून फिरणारी सर्व द्वारकावासियांनी आनंद व्यक्त करावा. अरे वा, काही मंडळींना सकाळी सकाळी एकदम पाहिलं की आपल्याला फार आनंद होतो बघा. काही चेहरे पवित्र असतात, त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला खात्री होते की आजचा दिवस माझा उत्तम जाणार आहे. आणि नको ते चेहरे काही समोर आले की असं म्हणतो की नाही आपण, आज काही खरं नाही माझं. अरे त्या क्षत्रियाला पाहिल्याबरोबर सगळ्या द्वारकावासियांना एवढा आनंद झाला
शिष्टाचार पार पडू लागला. जे मोठे आहेत त्यांना हा वाकून नमस्कार करतोय, जे लहान आहेत ते याला वाकून नमस्कार करतायत. ही पूर्वीची पद्धत होती असं आता म्हणावं लागतं, कारण शिक्षक जरी दिसले पलीकडच्या बाजूला तरी हात करणारी पोरं आहेत आता. पूर्वीच्या काळी वाकून नमस्कार करणं अजिबात संकोच नव्हता ना मोठ्यांना, रस्त्यामध्ये सुद्धा. पण जे लहान आहेत ते याला वाकून नमस्कार करतायत. सगळ्यांना आनंद झालाय. स्त्रिया होत्या द्वारकेतल्या, त्यांनी याला पाहिलं आणि गवाक्षांमधून खिडक्यांमधून त्या अशा त्याला पाहतायत आणि आपापसात चर्चा करतायत. अगं बघितलंस का तो कोण चाललाय? कोण ग कोण ग? अगं तो नाही का तो? अगं कोण ग? हे तुम सुभद्रा हरणेत दियाम यातित्व बुद्धिं हृदि कुर्वतीनां गवाक्ष मार्गैः कृतवीक्षणानां स्त्रीणां मुखेन्दोस्मित चंद्रिका भूत गोपाल कृष्ण भगवान की जय. अगं तो नाही का तो? हे तुम सुभद्रा हरणेत दियाम. सुभद्राताईचं हरण करावं म्हणून बलराम दादांना फसवून गोपाल कृष्णांच्या सांगण्यावरून रैवतक पर्वतावर जाऊन बसला होता संन्यासी होऊन. त्रिदंडी नावाचा संन्यास घेतला होता, जो कधी घेता येतो कधीही सोडता येतो असा संन्यास घेऊन तो बसला होता तिकडे. पार्थ त्रिदंडी वेश स्वीकारी हलधरासी वंचाया. पार्थ अर्जुन अर्जुन इतका आनंद झाला. आणि कवी वर्णन करतात, गवाक्ष मार्ग हे कृतवीक्षणानां स्त्रीणां मुखेन्दोस्मित चंद्रिका भूत. चंद्रिका कोणाला म्हणायचो? प्रतिपदेची जी कोर असते की नाही तिला आपण चंद्रिका असं म्हणतो. कवींचं असं म्हणणं आहे, माझं नाही बरं का. कवी असं म्हणतात, स्त्रियांना एवढंच हसणं शोभतं, प्रतिपदेच्या चंद्रकोरी इतक्याच दंतपंक्ती दिसतील. याला म्हणायचं पूर्वीचं काव्य आणि त्याचा दर्जा. एवढ्याच दंतपंक्ती दिसतील. आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे, पौर्णिमेचा चंद्र नाही खो खो खो. एवढ्याच दंतपंक्ती दिसाव्यात. आणि त्या गवाक्षांमधून त्या स्त्रियांचं जणू काही चांदणं हसण्याचं पाझरलं की काय, चंद्रिकेचं चांदणं पाझरलं असा भास व्हावा. अर्जुनाला बघून सगळ्या आनंदित झाल्या, सगळ्यांना आनंद झाला. आणि अर्जुन येता 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 त्या प्रवेशद्वारापर्यंत आला. द्वारपाल उभे होते. द्वारपालांना विचारलं, काय रे भगवंत आहेत ना? उठलेत का? जागे झालेत का? द्वारपाल म्हणाले, भगवंत अजून झोपलेलेच आहेत महाराज. ठीक आहे म्हणाले, मी भगवंतांना भेटल्याशिवाय काही जाणार नाही. असं कर, माझा हा रथ घे आणि त्या तिकडे नेऊन उभा कर. त्या तिकडे म्हणून बघावं तर तिथे आधीच एक रथ अर्जुनाला आलेला दिसला होता. आणि अर्जुनाने द्वारपालाला विचारलं, काय रे माझ्या आधी इथं कुणी आलंय का? माझ्या आधी इथं कुणी आधी भगवंतांना भेटायला हजर झालंय? द्वारपाल म्हणाले, हो महाराज, दुर्योधन महाराजांचा रथ आहे तो. 5000 वर्षापूर्वीचं राजकारण. माणसं किती हुशारीने खेळत होती ना. म्हणजे आताच हुशारीने करतात असं नाही, 5000 वर्षापूर्वी सुद्धा ही कूटनीती. अर्जुन विचार करतो, माझ्याही आधी दुर्योधन आलाय. चला म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. भगवंतांना भेटण्याकरता अर्जुन त्यांच्या शयनागाराच्या दिशेने निघाला. आणि भगवंतांच्या त्या महालाच्या प्रवेशद्वारातनं आत पाहतोय. समोरचं दृश्य बघितलं आणि अर्जुनाला इतका आनंद झाला, मनोमन त्या दुर्योधनाचे आभार मानले. चला म्हणाले, आमच्या जागेवर अतिक्रमण आपण नाही केलं. का हो, असं काय होतं समोरचं दृश्य? आमची जुनी मंडळी फार सुंदर सांगायची की दुर्योधन कुठे बसला होता नेमका. आपण विचाराल, हे तुम्हाला कसं कळलं? त्यासाठी आमच्या मोरोपंतांच्या आर्येचा आधार घेतला. मोरोपंतांनी त्या प्रसंगाचा फोटो काढला, शब्दचित्र शब्द फोटो काढला आणि आमच्या समोर जसाच्या तसा प्रसंग उभा केला. काय म्हणाले मोरोपंत? प्रभूच्या शिराकडे तो प्रभूच्या शिराकडे तो स्वमहत्वास्तव बसे अकवी मानी. होईल काय हंस, होईल काय हंस, ब्रह्म्याच्या बैसला बकविमानी. रामा राम राम हरे हरे रामा राम 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 हरे हरे रामा
हंस ब्रह्म्याच्या बैसला बक विमानी. बगड्याला कोणी हंस म्हणेल का हो? मोठ्या जागी बसला म्हणून मोठे पण मिळालं असं नाही ना होत. मोठे पण अंगी असावं लागतं, ते कष्टाने मिळवावं लागतं. आणि हे ज्याला नाही कळलं तोच तर दुर्योधन. अर्जुनाने पाहिलं समोर भगवंतांच्या शिराच्या बाजू उशाच्या बाजूला तो बसलेला आहे, डोक्याच्या बाजूला. कारण ज्यावेळी दुर्योधन आधी आला होता ना त्यावेळी त्यांनी असा विचार केला होता की हा कृष्ण आज हा द्वारकेचा राजा झाला. बघायला गेलं तर हा गवळ्याचा पोर, याच्या कुळाचा पत्ता नाही, याचं गोत्र माहिती नाही. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा. ज्यांनी स्वतःच्या मामाला मारलं, एवढंच काय जन्माला आल्या आल्या ज्याचे आई वडील कैदेत बेड्या होत्या हातापायामध्ये आई वडिलांच्या, हा कृष्ण गवळ्याचा पोर आज राजा झाला, मी याच्या पायाशी का बसू. असा अहंकार दुर्योधनाच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे उषाकडच्या बाजूला थोडी जागा होती आणि तिथेच दुर्योधन बसला. अर्जुनाने ते दृश्य पाहिलं, मनामध्ये इतका आनंद झाला, आतमध्ये प्रवेश केला आणि दुर्योधनाच्या त्या भगवान गोपालकृष्णांच्या पायाशी बसला. बरं का, मनातला भाव इतका सुंदर आहे. ऐसी प्रेमाची ही जाती खरी स्वार्था विण प्रीती, आपुलेपणा खर्ची घाली आपुल्या दासात ते सांभाळी. काय भगवंतांचा आणि भक्ताचा भाव आहे, काय प्रेमाचं नातं आहे. अर्जुनाने भगवंतांच्या पायाशी बसावं आणि हळूवार हाताने पायाला असा स्पर्श करावा, हळूवार हाताने पाय चेपायला सुरुवात केली. भगवंतांनी तो स्पर्श ओळखला आणि ताडकन उठून उभे राहिले, उठून बसले. अर्जुनाच्या मनातला एकच भाव होता, त्याचं लक्षही नाही भगवंत उठलेत. हळूवार हाताने पाय चेपणं चालू आहे, मनातली भावना एकच आहे, आम्ही देवाचे पायिका पायिका देवाचे पायिका. पायिका देवाचे पायिका पायिका आम्ही देवाचे पायिका. अर्जुनाच्या मनामध्ये आम्ही देवाचे पायिक, आमुचा भाव देवा पायी, आम्ही देवा वाचून नाही. फक्त प्रेमाचं नातं आहे भगवंताशी, निष्काम भक्ती आहे. मी म्हणते सध्या मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्त्व आम्ही देतो ना, पण निष्काम भाव आहे, निष्काम भक्ती आहे. हळुवार हाताने पायाला स्पर्श केला, भगवंतांनी तो स्पर्श ओळखला, उठून बसले. आणि आता दृश्य असं आहे की जो उशिरा आलाय तो समोर भगवंतांच्या आणि जो आधी आला होता तो असा मागे. आणि आपण चौकशी आधी समोरच्याच माणसाची करतो. नैसर्गिकपणे भगवंत त्याला विचारतायत, अर्जुना अरे केव्हा आलास? वेड्या मला सांगायचं नाही का? मी असा झोपून राहिलो, तू आलास.
कसं बरं दिसतं का बघ बरं. अरे आता मी गृहस्थाश्रमी आहे, काहीतरी आमचं कर्तव्य आहे. तू आल्यानंतर अतिथीचा सन्मान करणं, सेवा करणं. तू पाहुणा म्हणून आलास खरं, पण आधी सांगितलं असतंस तर तुझ्या स्वागताची काहीतरी तयारी केली असती, काहीतरी तयारी केली असती, पूर्वतयारी. आता हा तू असा आलास आणि मी झोपून राहिलो, बरं नाही दिसत. बरं ठीक आहे अर्जुना, सगळं ठीक आहे ना पार्था. आमची कुंती आत्या, युधिष्ठिर दादा, भीम दादा, नकुल, सहदेव सगळे आनंदात आहेत ना. आमची द्रौपदी ताई सगळे खुशाल आहेत ना. भगवंत आपले विचारतायत. अर्जुन हो देवा, हो सगळं छान आहे, सगळं छान आहे असं सांगतोय. आणि इकडे मागे लालबुंद चेहरा, तळपायाची आग मस्तकाला पोचते. लोक याला कृष्ण म्हणतात, द्वारकेचा राजा म्हणतात, द्वारकाधीश म्हणतात. याला एवढं साधं कळू नये की जो आधी आलाय त्याची चौकशी आधी करावी, जो नंतर आलाय त्याच्याकडे नंतर बघावं. याला एवढं साधं कळत नाही. आणि आपण आलोय हे दुर्योधन, हे कृष्णाला कळावं म्हणून दुर्योधन असा खाकरला, थोडासा मागून आवाज दिला भगवंतांना. काहींचं बघणं बोलणं सूचक असतं की नाही खाकरणं. मी आलोय हे कळावं. आणि भगवंतांनी असं चमकून बघितलं मागे. भगवंत म्हणाले वा वा वा, तुम्ही पण आलात का दुर्योधना, काय योग आहे म्हणाले आज, दुर्मिळ योगायोग. अरे 2 पक्षांचे 2 वीर एकाच दिवशी एकाच वेळी मला भेटायला आलेत, काय योगायोग आहे. दुर्योधन म्हणाला कृष्णा, हा तुझा लाडका माझ्या कितीतरी मागून आलाय. मी आधी आलोय, मध्यरात्रीच येऊन बसलोय, तुझ्या उडण्याची वाट बघत बसलोय. बरं ठीक आहे म्हणाले, काळजी कशाला करतोस, आलात ना दोघंही. तुम्ही दोघंही माझ्या नात्यातले आहात भगवंत म्हणतायत. अर्जुन माझ्या नात्यातला आहे, माझ्या आत्याचा मुलगा आहे, तसा तू त्याचा भाऊ, मग तुझंही माझं नातंच आहे. पण अर्जुन माझ्या नात्यातला आहे, दुर्योधना तू ना त्यातला आहेस म्हणाले. अर्जुन ज्यातला आहे ते त्यातलं तू नाही. म्हणून तर आपण ती नाती गोती म्हणतो की नाही, जी गोत्यात आणतात तीच नाती असतात. मराठी भाषा फार गोड आहे हो. नाती. भगवंत सांगतायत दुर्योधना ठीक आहे असू दे, काळजी करू नको, रागवतोस कशाला. अरे तुम्ही दोघंही आला, तुम्ही दोघंही माझे आहात. देव आपलं, देवानी आपलं म्हणायला भाग्य लागतं श्रोते हो. आपलं असं आहे, आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो, हे तुकोबराय सांगतात की नाही. आपण काय करतो, देवाला आपलं नाही म्हणत, देवाकडून सगळं आपल्याला पाहिजे असतं. देवाकडून हवंय, देव नको आहे कुणाला. भगवंतांनी आपलं म्हटलं, तुम्ही दोघंही माझे आहात, बोला कशा करता आला आहात. एवढ्या मध्यरात्री दुर्योधना तू येऊन बसलायस, अर्जुना तू आलायस, कशा करता आलात. दोघांनीही आपल्या येण्याचं कारण सांगावं की भगवंता कुरुक्षेत्रावर युद्ध निश्चित आहे, आता धर्मयुद्ध, आणि या युद्धाकरता आम्ही तुझी मदत मागायला आलोय, तू आम्हाला मदत केली पाहिजे. दुर्योधन म्हणतो युद्धशास्त्राच्या नियमानुसार जो आधी आलाय त्याला आधी मदत करावी. भगवंत म्हणाले काळजी करू नका, हे मला ठाऊक होतं तुम्ही दोघेही येणार आहात, आलाच आहात, मी मदत करणार, मी तुम्हाला मदत करणार. पण या भगवंतांच्या पण मध्ये बराच अर्थ समाविष्ट होता. भगवंत म्हणाले मी तुम्हाला मदत करतो, पण माझ्या मदतीचे मी 2 मोठे हिस्से केलेत म्हणाले, 2 भाग केलेत. ते भाग असे आहेत, एका बाजूला मी एकटा उभा राहीन आणि मी कसा, हातात शस्त्र धरणार नाही, न धरी शस्त्र करी मी, हातात शस्त्र नाही धरणार, युद्ध नाही करणार. दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य असेल, माझी सगळी नारायणी सेना दुसऱ्या बाजूला असेल, आणि हातात मी निहत्ता, मी शस्त्र धरणार नाही. हा, पण गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 चांगल्या युक्तीच्या गोष्टी तुम्हाला सुचवेन. माझ्या मदतीचे मी हे 2 भाग केलेत. एका बाजूला मी एकटा, दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य, सगळा शस्त्रसाठा. बोला कुणाला काय हवंय. भगवंत सांगतात ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, करणार नाही युद्धास यापुढे, करणार नाही युद्धास यापुढे, यापुढे. सांगेन 4 गोष्टीस, सांगेन 4 गोष्टीस, सांगेन, सांगेन.
धरणार नाही. टाळ्या वाजवा जोरदार. अहो अशी साथ असली की मग का नाही रंगदेवता प्रसन्न होत. तुकोबराय म्हणतात, रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा. भगवंताची उपस्थिती कीर्तनामध्ये असते नाही का. त्याचा तो पत्ताच त्यांनी दिलाय ना. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. या श्रद्धेने आपण जर कीर्तनात बसलो निष्ठेने तर भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. भगवंत असतो कीर्तनात. भगवंत सांगतायत या दोघांना की मी असा आहे, मी एका बाजूला हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, दुसऱ्या बाजूला माझी सगळी नारायणी सेना. बोला लवकर काय पाहिजे. दुर्योधन तयारच होता हो. तो म्हणाला मी आधी मागणार आहे, कारण मी आधी आलोय. युद्धशास्त्राचा नियम आहे, आधी आलेल्याला आधी द्यायचं. भगवंत नटखट होते. भगवंत म्हणतात, दुर्योधना अरे सगळं खरं, तू माग आधी, माझं काही म्हणणं नाही, पण आपल्याकडची पद्धत कशी आहे, लहानांची आधी समजूत घालतो की नाही आपण. तुझहुनी कनिष्ठ अर्जुन बालक आहे पहा असे नाते. नात्याने अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे. रीत अशीच जनांची आधी समजावी ती लहानाते. लहानांची समजूत आधी घालावी. समजा घरामध्ये बाजाराच्या दिवशी आई वडील खाऊ घेऊन आले पिशवी भरून. मुलं धावतात, आई बाबा मला द्या मला द्या मला द्या. आई वडील असं म्हणतात का, आधी आम्ही खाऊन घेतो आणि मग उरलं तर तुम्हाला देतो. आपल्याकडची पद्धत आहे. लहानांची आधी समजूत असते. अर्जुन लहान आहे रे तुझ्यापेक्षा, त्याला आधी मागू दे. अर्जुन मनामध्ये म्हणतो, देवा मागू दे ना त्यालाच. आणि तो काय मागणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मागू दे म्हणाले त्यालाच. ठीक आहे म्हणाले. दुर्योधना सांग तुला काय हवंय बोल. हा तयारच होता. मला सैन्य दे तुझं, तुला घेऊन मी करू काय. तू हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. तिथं काही पंक्ती वाढायच्यात. सत्यनारायणाची पूजा आहे तिथे, युद्ध करायचंय. तू हातात शस्त्र धरणार नाही, तुझ्या गोष्टी ऐकायला कुणाला वेळ आहे तिथे. मला तू नको, मला तुझं सैन्य हवंय. श्रोते हो, फरक होता. ऐसी प्रेमाची ही जाती करी स्वार्थाविण प्रीती. भगवंत का प्रेम करतो निस्वार्थी आणि निष्काम भक्तावरती, याचं कारण आहे भक्ताकडे योजक म्हणून नाही जावं, याचक म्हणून जावं. दुर्योधन योजना घेऊन गेला होता आणि अर्जुन याचना घेऊन गेला होता. म्हणून भगवंतांनी सांगून टाकलं, ठीक आहे तुला सैन्य हवंय ना, घे, दिलं तुला सैन्य. इतका आनंद झाला. आनंदाच्या भरात कसं फसवलं. या खोट्या भ्रमामध्ये दुर्योधन निघून गेला. आणि आता तरी सुद्धा भगवंत गमतीने अर्जुनाला पुन्हा पुन्हा विचारत होते, अर्जुना देऊन अरे सैन्य, देऊन अरे सैन्य. अर्जुन म्हणाला, झालंय आता माझ्या मनासारखं. घटना दुरुस्ती नका ना करू देवा. झालंय एकदा, दिलं ना त्याला सैन्य, देऊन टाका. दुर्योधन निघून गेला. आणि आता अर्जुन आणि भगवान गोपालकृष्ण भगवंतांच्या त्या शयनागारामध्ये आहेत. आणि अर्जुन भगवंतांकडे एकटक पाहतोय. डोळ्यातनं घळघळ नेत्राश्रू वाहत आहेत. भगवंतांनी अर्जुनाला विचारावं, अर्जुना तुला संधी दिली होती मी, आधी तू मागावं असं मी तुला सांगितलं होतं, तू का नाही मागितलं सैन्य. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील. मला घेऊन काय करणार, मी हातात शस्त्र धरणार नाही, मी युद्धच करणार नाही, हे सांगून सुद्धा तू का नाही सैन्य मागितलंस आधी. अर्जुन सांगतो, देवा मला तुझ्याशिवाय काहीच नको. कोण आहे आम्हास सहाय्यकारी, कोण आहे आम्हास सहाय्यकारी. तुझा आहे हो, तुझा आहे हो हो, तुझा आहे भरवसा आम्हा भारी. तुझा आहे भरवसा आम्हा भारी. कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे. कोण आहे रे तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे. तू आम्हाला तारणारा, तूच आम्हाला मारणारा, तू करता करविता भगवंता, तूच हवा, तूच हवा. भगवंत म्हणाले, ठीक आहे आता जायचंय. तुझं ते युद्ध किती दिवस चालेल याची मला काही कल्पना नाही. किती दिवस मला तुमच्याकडे राहावं लागेल याची काही कल्पना नाही. दुर्योधना अर्जुना चला निघूया म्हणाले. पण जाताना आमच्या मंडळींपैकी सोबत जर मी कुणाला घेतलं तर तुझी काही हरकत नाही का रे. हरकत नसेल ना. अर्जुन म्हणाला, देवा घ्या, पण एकीलाच कुणाला तरी घ्या,
कारण तुमच्या मंडळी म्हणजे 16,108. आपण जसं थोडंसं स्मितहास्य या गोष्टीला करता की नाही पटकन 16,108. काय गंमत आहे बघा ना. मला कधी कधी असं विचारावंसं वाटतं, भगवंतांच्या पत्नी किती? पटकन श्रोत्यांमधून उत्तर येतो 16,108. काल कीर्तनाला अभंग कुठला घेतला होता याचं उत्तर मिळायला वेळ लागतो. आम्ही हे बरोबर लक्षात ठेवतो ना. अर्जुन म्हणाला, देवा 16,108 एवढी संख्या आहे, एकीलाच कुणाला तरी घ्या, नाहीतर सैन्यासाठी जेवढं आणलंय ना ते सगळं मंडळींवर खपायचं म्हणाले. त्यामुळे एकीला कुणाला तरी घ्या. भगवंत म्हणाले, तू सांग कुणाला घेऊ, कोण येऊ दे माझ्यासोबत. अर्जुन तयार होता. अर्जुन म्हणाला, देवा सत्यभामा देवींना घ्या, कारण त्यांचा युद्धातला पायगुण चांगला आहे. नरकासूर वधाच्या वेळी सत्यभामा देवी त्या रात्रीच्या घनघोर अंधारामध्ये जे युद्ध झालं भौमासुरासोबत, नरकासुरासोबत, त्या युद्धामध्ये सत्यभामा देवी होत्या. सत्य म्हणजे जिथं सत्य आहे तिथे विजय आहे. भा म्हणजे बुद्धी प्रतिभा, जिथं बुद्धी आहे तिथं विजय आहे. आणि मा म्हणजे लक्ष्मी, जिथं लक्ष्मी आहे तिथं विजय आहे. सत्यभामा देवींचा पायगुण चांगला आहे, त्यांना घ्या. आणि सत्यभामा देवी निघाल्या बरं का, तयारीने निघाल्या. भगवंत आणि सत्यभामा देवी रथामध्ये बसल्या. अर्जुन रथाचं सारथ्य करत निघालेत. आता रथ जसा पुढे जायला लागला ना तसं सत्यभामा देवींना भगवंत सांगतायत, सत्यभामे आता बघ माझी माणसं माझं कसं स्वागत करतील. देवाला आपलं म्हणणाऱ्यांबद्दल देवाला फार खात्री असते श्रोते हो, फार खात्री असते. हा माझा आहे, भगवंतांनी आपलं म्हणावं. माझी माणसं माझं स्वागत कसं करतील बघ. भीमदादा, युधिष्ठिर दादा, नकुल, सहदेव, एवढंच नाही माझी बहीण द्रौपदी अशी माझ्या स्वागतासाठी सिद्ध असेल, सज्ज असेल. बक्षील आता सगळं अंतर पुढे निघालंय. आणि सत्यभामा देवी आपल्या हो 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 आता हे बहिणीचं कौतुक करतायत. आणि ते नातं मला तर असं वाटतं बहुतेक तेव्हापासूनच काहीतरी बिघडलं की काय भाऊजाईचं. सत्यभामा देवींना हो 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 चालेल म्हणाले, ठीक आहे बघूया आता बघूया. आणि जसं भगवान गोपाल कृष्ण आले, श्रीहरी आले, श्रीहरी आले, भगवंत आले, भगवंत आले, सगळ्यांना आनंद झाला. सगळेजण जमा झाले स्वागतासाठी. युधिष्ठिर दादा, भीमसेन, नकुल, सहदेव सगळी मंडळी जमली आहेत. आणि भगवंतांची नजर शोधतीये द्रौपदीला. माझी द्रौपदी कुठे आहे? माझी द्रौपदी, माझी बहीण कुठे आहे? माझी द्रौपदी. आता सत्यभामा देवी बोलल्या, म्हणाल्या इतका वेळ माझी बहीण माझी बहीण माझी बहीण जीव ओवाळून टाकायचं चाललं होतं ना, चला म्हणाले इथं कुणी नाही तुमचं स्वागत करणार. सारखं आपलं माझं माझी बहीण जीव ओवाळून टाकलाय. बहीण म्हणे दादा दादा, ओवाळणी व्यवस्थित पोहोचते की नाही तोपर्यंतच. कुठपर्यंत? काही नाही इथं तुमचं कोणी स्वागत करायला, चला म्हणाले माघारी. भगवंत म्हणतायत नाही सत्यभामे थांब थांब, माझी द्रौपदी आली पाहिजे, तिने माझं स्वागत केलं पाहिजे, तिने माझं औक्षण केलं पाहिजे. कुठं आहे द्रौपदी? सगळ्यांना विचारलं. कासावीस झाले भगवंत. देवभक्तासाठी व्याकुळ होतो. म्हणून भगवंत म्हणतात ना, माझ्याकडे माझ्या दोन गोष्टी आहेत, माझी भक्ती आणि दुसरी गोष्ट आहे माझी माया. भक्तांनी काय हवं ते मागावं. भक्तांनी विचारावं, देवा नेमका फरक काय आहे रे दोघांमध्ये, भक्तीमध्ये आणि मायेमध्ये नेमका फरक काय? भगवंत म्हणतात, तुम्ही जर माया मागितली ना तर माझी माया तुम्हाला नाचवेल. आणि तुम्ही जर माझी भक्ती मागितली तर तुम्ही केलेल्या भक्तीमध्ये मी नाचेन. भगवंत नाचतो भक्तीमध्ये. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. या प्रेमाचीच कमतरता भगवंतांना होती. द्रौपदीसाठी कासावीस झालेले भगवंत तिष्ठत उभेत. नाही द्रौपदी समोर आली पाहिजे, द्रौपदी समोर आली पाहिजे. युधिष्ठिराला सांगितलं, दादा द्रौपदीला घेऊन या. चौकशी केली. द्रौपदी कुठे बसली होती? क्रोधागारात बसली होती. केशसंभार असा सोडून. पूर्वीच्या काळी असं असायचं बरं का श्रोते हो. राग आला की बसायचं एक ठिकाण, कोपगृह किंवा क्रोधागार असं त्याला म्हणायचं. राग आला की तिकडे जाऊन बसायचं. किती छान ना, म्हणजे किती मस्त असेल. आपल्याला कल्पना करून सुद्धा किती छान वाटतंय. राग आला की तिकडे त्या खोलीत जाऊन बसायचं. म्हणाले आता कुठे आहे ते? आता गरजच नाही म्हणली, सगळं घरच झालंय क्रोधागार. सगळं घर क्रोधागार झालंय, वेगळ्या जागेची गरजच नाही. द्रौपदी क्रोधागारात जाऊन बसली होती. केशसंभार असा सोडलेला रागाने लालबुंद झाली होती. आणि सगळ्यात कनिष्ठ पांडव सहदेवाला सांगितलं, जा रे सहदेवा, तू द्रौपदीला घेऊन ये.
सहदेव गेले आणि द्रौपदीची ती अवस्था पाहिली, क्रोधागारात प्रवेश केला आणि सांगितलं, द्रौपदी चल, भगवंत आलेत, उशीर झालाय, आता 7 वाजत आले, भगवंतांना भेटायला जावं लागेल, स्वागत करायला लागेल, चल लवकर, चल लवकर. द्रौपदी म्हणते येणार नाही, येणार नाही, येणार नाही, येणार नाही, काय लावलंय? अगं द्रौपदी विसरलीस का? भगवंत आलेत, एवढा आनंद उपकार आहे त्याचा आपल्यावरती, त्याचं स्वागताला गेलं पाहिजे, चल लवकर चल. द्रौपदी म्हणते येणार नाही. काय अवस्था होती? रागाने लाल झाली, क्रोधाते पावली, रागाने लाल झाली, क्रोधाते पावली, रागाने 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 लाल झाली, क्रोधाते पावली, सैन्याते देवोनी या, सैन्याते देवोनी या, सैन्याते देवोनी या, सैन्याते देवोनी या, काय नीती राखिली, रागाने लाल झाली, क्रोधाते पावली, रागाने लाल झाली, क्रोधाते पावली, क्रोधाते पावली, क्रोधाते पावली. प्रचंड रागावलेली द्रौपदी, लालबुंद झालेली, येणार नाही म्हणाले. काय करायचं ते करा. का का म्हणून काय विचारता? माझा भाऊ म्हणून इतकं प्रेम केलं, जीव ओवाळून टाकला त्याच्यावरती, मला म्हणाला होता, मला शब्द दिला होता, द्रौपदी वेळ येऊ दे, सगळं सैन्य घेऊन तुझ्या पक्षात येऊन उभा राहतो. आणि आता सगळं सैन्य देऊन बसला दुर्योधनाला, रिकाम्या हातांनी माझ्याकडे आला, काय त्याचा उपयोग? येणार नाही, जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही. द्रौपदीची प्रतिज्ञा, जन्मात त्याचं तोंडच नाही पाहणार म्हणाली. सहदेव हताश होऊन, निराश होऊन माघारी आले, भगवंतांच्या समोर उभे राहिले. भगवंत म्हणतायत, सहदेवा काय झालं? द्रौपदी आली का? सत्यभामा देवी म्हणतायत नाही आली. अहो तुमचं ठीक आहे, बाई माणूस आलंय, बाई माणसाच्या स्वागताला बाई माणसाने नको का यायला? माझं स्वागत करायला तरी यावं की नाही? चला म्हणाले. नाही म्हणाले भगवंत. काय झालं सहदेवा, का नाही येत आहे? वदे प्रभुला सहदेव देवराया, हो वदे प्रभुला, बोल केला गेलाची फोलवाया, हो वदे प्रभुला. तुम्ही जे जे आश्वासन दिलं, जे शब्द दिले, ते सगळे वाया गेले असं म्हणतीये ती. नाही येणार, तुमच्यावरच रागवली आहे देवा. काय? माझ्यावर रागवली? नकुला तू जा, द्रौपदीला घेऊन ये. नकुलाने जावं, त्यांच्याही बाबतीत तेच घडावं. द्रौपदी काही यायला तयार नाही, येणार नाही म्हणाली, येणार नाही. जसं सहदेव नकुलांकडून द्रौपदी यायला तयार नाही, तसं अर्जुन गालातल्या गालात एका बाजूला कोपऱ्यात उभं राहून हसायला लागले. बरं, आणि अर्जुनांचं हसणं बघून भगवंत विचारतायत, अर्जुना वेळ काय, काळ काय, परिस्थिती काय? माझी बहीण माझ्यावर रुसली आणि तू हसतोस गालातल्या गालात, तुला वाटत नाही काही? अर्जुन म्हणाला, देवा हसू नाही तर काय करू? बायकोला आणता येत नाही, उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. हा, आली पाहिजे द्रौपदी, असं वजन पाहिजे म्हणाले. भगवंत म्हणाले, ओ वजनदार तुम्ही जा आणि तुम्हीच घेऊन या बरं द्रौपदीला, बघूया येते का तुमच्याकडून. अर्जुन दान 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 पावलं आपटत त्या क्रोधागाराच्या दिशेने, आणि तार सप्तकात वरच्या टिपेच्या सुरातच विचारला, द्रौपदी चाल. द्रौपदी म्हणते येणार नाही. ती ठामच होती, येणार नाही, येणार नाही. काय लावलंय? भगवंत येऊन उभे राहिले दारात, त्यांचं स्वागत करायला तू येणार नाही म्हणतेस? विसरलीस? प्रभुवरी कारुसली सप्रमदे, प्रभुवरी कारुसली सप्रमदे, प्रभुवरी कारुसली. द्रौपदी चाल. द्रौपदी म्हणते येणार नाही. अगं द्रौपदी विसरलीस आतापर्यंत त्यांनी केलेले उपकार? विसरलीस? कृतज्ञ झालीस द्रौपदी? लवकर उठ, चल. द्रौपदी म्हणते येणार नाही. प्रभुवरी कारुसली सप्रमदे, प्रभुवरी कारुसली सप्रमदे, प्रभुवरी कारुसली. भेटाया तो आला सदनी, भेटाया तो आला सदनी, प्रभुवरी कारुसली प्रमदे, प्रभु
रुसलीस, भेटाया तो आला सदनी, पुरविली वस्त्रे सभेत जाने, पुरविली वस्त्रे सभेत जाने, तोच गणी यश दे, प्रमदे प्रभुवरी कारुसलीस, प्रमदे प्रभुवरी कारुसलीस, प्रमदे प्रभुवरी कारुसलीस, कारुसली कारुसलीस. द्रौपदी चल उठ. द्रौपदी म्हणते येणार नाही. कृतघ्नपणा करतेस म्हणाले द्रौपदी तू. आणि कृतघ्न हा शब्द ऐकला तसं घळ 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 अश्रू व्हायला सुरुवात झाली. द्रौपदी म्हणते हो मी आहे कृतघ्न, आहे कृतघ्न. भगवान गोपाल कृष्णाला माझा भाऊ मानलं, माझा सखा मानला, निष्ठेने त्याची भक्ती केली. मी द्रुपद राजकन्या आहे द्रौपदी. याज्ञसेनी योजनगंधा नाव आहे माझं. यज्ञातून माझा जन्म झालाय. द्रुपद राजकुळामध्ये, द्रुपदाच्या पोटी, द्रुपद राजवाड्यामध्ये त्यांच्या राहिले, रमले, लहानाची मोठी झाले. सगळ्या राजसुखांचा उपभोग मी घेतला. आणि तुम्हा पांडवांशी माझा विवाह झाला आणि वाट्याला दुःख आलं. सगळं दुःख हसत हसत स्वीकारलं, पचवलं. भर दरबारामध्ये झालेला अपमान सुद्धा सहन केला. केसांना धरून फरफटत आणलं होतं दुःशासनाने. दयेची याचना करत होती. चौथ्या दिवशीची मी दुःशासना माझ्या साडीला हात नको लावूस. केसांना धरून फरफटत आणलं. सगळा दरबार माझ्याकडे पाहत होता. सगळ्यांकडे दयेची याचना करत होती. रथी महारथी एकापेक्षा एक पराक्रमी वीर असलेले आपण सगळे खाली माना घालून बसला होतात. सगळं सहन केलं. तुमच्या बरोबर अज्ञातवास स्वीकारला, वनवास स्वीकारला. आणि आता निर्णायक क्षण आहे. आता धर्मयुद्ध आहे. धर्माचा विजय व्हावा ही अपेक्षा आहे. आणि म्हणून त्यांनी मला शब्द दिला होता ना, सगळं सैन्य घेऊन येतो. म्हणून थोडी अपेक्षा करते 4 दिवस सुखाचे अनुभवायला मिळावेत. सगळं सैन्य घेऊन यावं. पण हा बघा, सगळं सैन्य नाही आणलं, रिकामा आला. सगळं सैन्य दुर्योधनाला दिलं. जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही. आणि द्रौपदी रडायला लागली. तिचं रडणं बघून अर्जुन आल्या पावली माघारी. भगवंत म्हणाले काय झालं वजनदार, गेला होतात, आली नाही द्रौपदी? देवा नाही येतंय द्रौपदी. कोण आणणार हो द्रौपदीला? परिस्थिती अशी बिकट झाली की द्रौपदीला आली पाहिजे. तिचं सांत्वन भगवंत करायला बघतायत. ऐशी प्रेमाची ही जाती करी स्वार्थाविण प्रीती. भगवंत स्वार्थाशिवाय भगवंत भक्तावरतीही किती प्रेम करतो. द्रौपदी आली पाहिजे. कासावीस झालेत. आणि अशा वेळी द्रौपदीला आणणार कोण? आणि मग आमचे भीम दादा उठले. भीमसेन महाभारतातला असं पात्र आहे, अशी व्यक्तिरेखा आहे, असं व्यक्तिमत्व आहे की लोकांनी असं समजावं, ज्यांच्याकडे भरपूर बल असतं त्यांचा वरचा मजला रिकामा असतो असं आपण बऱ्याचदा म्हणतो. पण महाभारतातला भीम आणि ते बलभीम, बुद्धिमत्ताम वरिष्ठम, दोघंही मारुतीराय सुद्धा आणि बलभीम भीम सुद्धा, भीमदादांनी सांगावं मी आणू का द्रौपदीला? भगवंता म्हणाले हो भीमा, तू द्रौपदीला घेऊन येशील, माझा विश्वास आहे तुझ्यावर. भीमदादा हुशार होते. म्हणाले मी आणतो. तुमचं हे भावा बहिणीचं बिघडलेलं प्रेम मी दुरुस्त करतो, मी सगळं नीट करतो. पण मला काय देणार? मला काय मिळणार त्या बदल्यात? भगवंत म्हणाले भीमा तुला हवं ते माग, तुला जे हवं ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. बघा देवा, नंतर माघार नाही घ्यायची, मी मागेन ते द्यावं लागेल. हो भीमा सांग काय हवंय तुला? आणि भीमाने सांगावं देवा द्रौपदीवर जेवढं प्रेम करताना तेवढं प्रेम माझ्यावर करा. ऐसी प्रेमाची जाती तरी स्वार्थाविण प्रीती. द्रौपदीवर जेवढा जीव लावताना तेवढं मला लावा, तेवढं माझ्यावर प्रेम करा. कधी वाटतं का असं आपल्याला? भगवंत म्हणाले भीमा अरे मी तुझ्यावरही तेवढाच प्रेम करतो. नाही, आमच्यावर 20 पैसे 40 पैसे असेल, द्रौपदीवर कसं बंदा रुपये आहे. तिच्यासाठी रडताय, तिच्यासाठी कासावीस होताय. ती येत नाही म्हणून इतकी जीवाची उलघाल होतीये तुमच्या. माझ्यावर तेवढं प्रेम करा. एक भक्त असं सांगू शकतो हट्टानी, बरं का भगवंताला. भगवंत म्हणतात जा भीमा, केलं तुझ्यावर तेवढंच प्रेम केलं, जा माझ्या द्रौपदीला घेऊन ये. आणि भीमदादा निघाले. नेहमीप्रमाणे ती गदा आहे खांद्यावर, दंड 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 पावलं आपटत. आणि त्यांचा तो आवेश बघितला आणि म्हणाले ए भीमा थांब,
ती गदा खाली ठेव. तू जाशील द्रौपदीला आणशील, पण मला चांगल्या परिस्थितीत बघायचंय तिला. द्रौपदीला मला नीट बघायचंय बाबा. भीम माघारी वळले आणि म्हणाले, देवा काळजी करू नका, आता ही गदा माझ्याकडे नेहमी असते, असणारच आहे. मी एक नाटक करणारे म्हणाले देवा, मी एक नाटक करणारे. मी असं सांगणार द्रौपदीला की या गदेने मी तुम्हाला मारणार आहे. बघा देवा, लक्षात ठेवा, हे नाटक आहे. या गदेनी मी तुम्हाला मारणार आहे असं मी द्रौपदीला सांगणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. भगवंत म्हणले, तू लक्षात ठेव, नाही तर मारशील आणि मग म्हणशील नाटक होतं. नाटकाची मला सवय चांगली आहे म्हणाले लहानपणापासून, नाटक काही मला नवीन नाही. जा द्रौपदीला घेऊन ये. भीमदादा निघाले आणि त्यांच्या ते येण्यावरनं आणि पावलांवरनंच द्रौपदीने ओळखलं कोण आलंय. आतापर्यंत जागची हल्ली नव्हती. आता म्हणाली, जर आपण उठून उभे तरी राहिलो नाही ना तर उचलून केव्हा बाहेर नेतील आपलं आपल्याला कळायचं नाही, उभं राहूया म्हणून उभी राहिली. आणि कानावर शब्द पडले, द्रौपदी बरं केलंस, बरं केलंस म्हणाले. जन्मात त्याचं तोंड पाहणार नाहीस ना, नाहीतरी आहेच काय पाहण्यासारखं. वरून काळा तसा आतून काळा. सगळं सैन्य देऊन बसला दुर्योधनाला. रिकामे हात हलवत इकडे आलाय. न धरी शस्त्र करी मी वगैरे सांगतोय, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, काय उपयोग आहे. बरं केलंस द्रौपदी, जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही, मी पण नाही पाहणार. द्रौपदी म्हणते, आतापर्यंतचे आलेले सगळे आणि हे आपल्या पक्षातले हे दिसत आहेत बहुतेक. पण भीम दादा भगवान गोपाल कृष्णांची निंदा करतायत, तेही सहन होईना, तेही सहन होईना. काळजात चरकन वेदना झाली आणि भीमांना अजून अवसान चढलं. माघारी फिरली द्रौपदी आणि म्हणाली, काय म्हणालात, जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही. अगं आहेच काय पाहण्याकरता. त्यापेक्षा असं करतो द्रौपदी, तूही ठरवलंयस ना पाहायचं नाही, मीही ठरवलंय. अगं पण तो असा आहे वेडा, आज नाही उद्या समोर येईल आपल्या आणि त्याला पाहावं लागेल आपल्याला. त्यापेक्षा आजच काय तो कार्यक्रम सगळा सोक्ष मोक्ष लावून टाकतो, ही माझी गदा घेतो आणि निकाल लावतो, संपवतो म्हणाले त्याला आजच्या आज. असं म्हटले आणि द्रौपदीच्या काळजात चरकन वेदना झाली. धावली द्रौपदी भीमांच्या दिशेने, पाय धरले, कृष्णाला मारू नका, माझ्या कृष्णाला मारू नका. अजून अवसान चढलो, कारण द्रौपदीला बाहेर आणायचं होतं. भीम पुढे चालतायत, द्रौपदी मागे 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 येते आणि सगळं लक्ष मागे, येते की नाही, येते की नाही. काही नाही म्हणाले, आज मारतोच, आज संपवतोच कृष्णाला. आणि असं करता करता अजून अवसान चढत गेलं भीमांचं. द्रौपदीला आणलं. द्रौपदी सांगते, मारू नका, कृष्णाला मारू नका. कसाही असला तरी माझा भाऊ आहे तो, कसाही असला तरी माझा भाऊ आहे. मी माझं म्हटलंय त्याला, गोविंद आहे, माधव आहे, ऋषिकेश आहे, त्याला मारू नका. भीमांनी सांगावं, नको ना मारू. काय अवस्था आहे द्रौपदीची. मेरे प्रभु से तुम नल रोरी, मेरे प्रभु से तुम नल रोरी, मेरे प्रभु से तुम नल रोरी. लरो बाहेर आली. भीम दादांनी सांगावं, मारू नको ना द्रौपदी, मारू नको ना त्याला. मग त्याचे पाय धर आणि तुझ्यामुळे त्याच्यावर गदा उगारेन असं म्हटलं म्हणून माझे पाय धर. द्रौपदीने क्षमा मागावी, भगवंतांच्या समोर जावं आणि भगवंतांनी सांगावं, द्रौपदी अगं वेडी के खोळी, तू सगळं सैन्य दुर्योधनाला दिलं, सगळं सैन्य दुर्योधनाला दिलं, रिकामी हाताने आलो, याच्यासाठीच रागावलीस ना. पण वेडे विसरलीस, माझं प्रेम तुम्हा पांडवांवरती आहे. मी धर्माच्या बाजूने आहे, धर्माचा विजय व्हावा ही माझीही इच्छा आहे, त्यासाठीच तर माझा अवतार आहे. आणि माझी नारायणी सेना
दुर्योधनाकडे जरी असली तरी ती माझी आहे. माझ्या शब्दाबाहेर कसं असेल सगळा व्यवहार माझ्या परवानगीनेच होणार आहे. म्हणून युद्धात उद्या काय घडणार आहे सगळं आधी कळत होतं. त्यामुळे काळजी करू नको, आपलाच विजय होणार आहे. द्रौपदीचं सांत्वन या प्रसंगामध्ये भगवंतांनी केलं. ऐसी प्रेमाची ही जाती करी लाभाविण प्रीती. पंत महाराज हाच आशय मूळ पदामध्ये आपल्याला सांगतात.